मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आता महापौर जो आहे तो महायुतीचा होणार आहे. आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या शायनाताई यांची आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, 25 वर्षानंतर अखेरकार महापौर जो आहे तो महायुतीचा बसतोय, काय म्हणाल? 25 वर्षच्या नंतर महायुतीच्या महापौर हे मोठी उपलब्धी आहे आणि आम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे मुंबईकरसाठी, ज्यांनी बघितलं संघर्ष आमचे नेता एकनाथजी शिंदेंनी जे ऑन ग्राउंड प्रयत्न केलं. आता मराठी माणूस बोलून विपक्षनी फक्त इलेक्शनच्या वेळात हेच घोषणा केलं, परंतु आमचे नेत्यांनी गिरणी कामगार असो किंवा BDD चॉलमध्ये स्थानिक लोकांना घर द्यायचं किंवा 17,000 लोकांना घर द्यायचं, रमाबाई नगरमध्ये किंवा एक पगडी मुक्त मुंबई, ऑक्युपेशन सर्टिफिकेट 20,000 बिल्डिंग्सला, हे सगळं मला वाटते की मुंबईकरला आवडलं आणि अभिनंदन आणि धन्यवाद दोन्ही आमच्यातर्फे. ताई, पण या संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक असू द्या किंवा पुण्याच्या निवडणुका असू द्या आणि इतरत्र निवडणूक असू द्या, भाजपचा एक अप्पर हँड राहिला आहे अशी चर्चा आहे आणि त्याबद्दलचं जे नरेटिव्ह आहे ते सुद्धा आपल्याला समोर दिसतंय. कशा पद्धतीनं पाहता याकडे आणि शिवसेना आता काय करेल किंवा शिवसेनेला काय करावं असं वाटतंय? आत्मचिंतन करणारे या सगळ्या रिझल्टच्या नंतर शिवसेना? अलायन्सच असतो आणि ते अलायन्समध्ये एक विचारधारा पण आहे आणि एक वोट शेअर. भाजपच्या वोट शेअर आहे 34%, शिवसेनाच्या वोट शेअर आहे 20% आणि महायुती म्हणून आम्ही 50% वोट शेअर घेऊन त्यासाठी तुम्ही बघितलं की 29 म्युनिसिपल कॉर्पोरेशन्समध्ये 25 आम्ही जिंकून आले आणि मला वाटते की विचारधारासोबत काय कॉम्प्रोमाइज नाही आणि फक्त प्रगती आणि डेव्हलपमेंट. नक्की. संजय राऊत म्हणतात की जर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली नसती तर महापौर पुन्हा एकदा शिवसेनेचाच असता आणि 150हून जास्त जागा आम्ही जिंकलो असतो. बघा, त्यांचं जे स्क्रिप्ट रायटिंग आहे ना, तेच आहे की कधी कधी सांगायचं आहे की बघा डबल वोटिंग, कधी कधी इलेक्शन कमिशन, कधी कधी EVM टॅम्परिंग, कधी कधी पैशाची ताकद आणि कधी कधी गद्दारी जसं शब्दांचा वापर. परंतु मला वाटते की त्यांना एक संदेश नक्कीच आपण देऊ की जे लोक घरातून काम करतात आणि राजकारण करतात त्यांना घरी बसायला वर्क फ्रॉम होम हे ऑर्डर मुंबईकरनी दिलं. पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपची युती होणार होती, पण ती युती काही कारणास्तव होऊ शकली नाही कारण जागा त्या ठिकाणी कमी दिल्या जात होत्या. पण याचाच फटका शिवसेनेला बसला असं म्हणावं पुण्यामध्ये. मला फटका असं नाही वापरायचं शब्दांचं, कारण कुठे कुठे हार, कुठे कुठे जीत, कुठे कुठे जास्त, कुठे कुठे कमी. आता तुम्ही मुंबईमध्ये बघा तर किती आमचे सीट्स आहे जिथे 100 वोट्स पण डिफरन्स नाही. भांडूपमध्ये 17-19 वोटमध्ये एक सीट आमचं पाडलं. तर कधी कधी जनताचा जनादेश असतो आणि जो जीता वही सिकंदर आम्ही स्वीकार करतो आणि आम्ही पण प्रयत्न करत जाणार. कारण आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेंनी दाखवलं की विधानसभामध्ये जेव्हा 80 सीट्स आम्ही लढलो तिथे 60 सीट्स जिंकून आले. स्थानिक स्वराजमध्ये जिथे 27 महापौर पण नव्हते, आज 53 आहे आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही खूप संघर्ष करणार परत आणि जनतासाठी एकच लक्ष, प्रगती, विकास. ठाण्याचा गड शिंदेंनी राखलेला आहे, पण जिथे एकनाथ शिंदे राहतात त्याच प्रभागामध्ये ठाकरेंचा नगरसेवक आहे आणि आज सगळ्या न्यूजच्या पेपरमध्ये या बातम्या पण आलेल्या आहेत. बरीचशी चर्चा या संदर्भात रंगते. हे कसं झालं याबद्दल बऱ्याच चर्चा रंगवल्या जातात, काय म्हणाल? मला फक्त हे म्हणायचं आहे, ठाणेमध्ये खूप काम झाले आणि तेच काम घेऊन आम्ही पुढे गेले आणि त्यासाठी महायुतीची विजय. बघा, सेग्रिगेट करतात तर लोकल डायनॅमिक्स कधी कधी वेगळं असतो, स्थानिक इश्यूज वेगळं असते, कार्यकर्त्याची जे मनस्थिती आहे, काय आहे एक सीटमध्ये, काय आहे दुसऱ्या सीटमध्ये. परंतु आम्हाला नक्कीच बघायचं आहे की महायुतीचा एक कल्पना आहे मुंबईमध्ये खड्डेमुक्त मुंबई, स्विच ट्रीटमेंट प्लांट्स, ओपन ग्रीन लंग्स, जिथे 300 एकरचं इकडे महालक्ष्मी रेसकॉर्सवरती एक सेंट्रल पार्क. आता आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदेनी हे पण सांगितलं की पर्यावरणसाठी 17,000 कोटीचं जे हे ग्रीन इनिशिएटिव्हचे फंड आहे तिथे IITचे एक्सपर्ट्स, खूप सारे इंजिनियर्स पण काम करणार आणि सगळ्यांचं एकत्र काम करायचं एकच संधी आम्हाला पाहिजे आणि ते संधी आम्ही घेतलं. केंद्रामध्ये पण आहे, प्रदेशमध्ये आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्समध्ये आणि संदेश हेच आहे: अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपेरन्सी आणि भ्रष्टाचार मुक्त BMC. तर या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जो फायदा आहे लोकल बॉडी इलेक्शनमध्ये तो भाजपला झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतोय. अजितदादांना सुद्धा याचा फटका बसलाय, कसं पाहता?
नक्कीच पवार कुटुंबाला फटका पडला, परंतु त्यांच्या प्रतिक्रिया मी नाही देणार. मला फक्त आमच्या पक्षबद्दल बोलायचं आहे. आमचे नेता जे आहे ना, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, ऑन ग्राउंड नेता आहे आणि नक्कीच त्यांचं एक एक कल्पना जे आहे फक्त बडबड नाही करायचं, त्यांना काम करून दाखवायचं आहे आणि ते आपण ते मॅन्डेट घेऊन पुढे काम करणार. आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे भाजपमध्ये असं म्हणावं, कारण रवींद्र आणि देवेंद्र महायुतीचे धुरंधर अशा पद्धतीने हे सगळं पोर्ट्रे केलं जातं. एकनाथ शिंदेंनी पण मेहनत केली ग्राउंडवर. एकनाथ शिंदे साहेबांचं खूप मेहनत आहे आणि मला वाटते की देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे की एकनाथ आणि देवेंद्र एक देवाभाव, एक एकनाथ भाव आणि ते दोन्ही भावनी जे ठरवलं की मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काम करायचं, तर एकत्र आणि एकमेव लक्ष की एक विकसित महाराष्ट्र आणि एक विकसित मुंबई. एक शेवटचा प्रश्न आहे. फडणवीस साहेबांनी म्हटलेला आहे की आता मुंबईचा जो महापौर आहे तो हिंदू होणार आणि मराठीच होणार. 100% हिंदू असणार, मराठी असणार आणि आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 63 महिलांना एक संधी दिलं. 90 सीट्समध्ये 63 महिलांना, जिथे 50% आवश्यक आहे आणि त्यावरती तर आमची हे विनंती आहे की जे पण महापौर एक महिला महापौर. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि मुंबईचा जर महापौर होत असेल तर एक महिला महापौर हवी अशी मागणी सुद्धा शायनता यांची करतायत. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.